ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त या आम्ही मुंबईकर मंडळी या गावातील जवळजवळ 40 घरं इथं आम्ही स्थापित होतो. 40 घरं, त्या 40 घरामध्ये एक एक मुलगा हा मुंबईला आम्ही कार्यरत होतो. म्हणजे काही सरकारी सेवेचे आहेत, काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात. तिथं आम्ही काम करत असताना आम्ही प्रत्येक महिन्याला पगारातून एक छोटीशी अमाऊंट बाजूला काढतो. आता ही अमाऊंट काढून काय करायचं की प्रत्येक गावात आता आपण पाहिलं तर टोलेजंग इमारती मंदिरं उभी राहिली, पण मंदिरं उभी करून मंदिराला सोन्याचा कळस करून ठीक आहे, आपलं भावनिक नातं एक हे असतं, परंतु ग्रामीण भागात आरोग्याच्या दृष्टीने काहीतरी केलं पाहिजे. ग्रामीण भागातली मुलं शिकली पाहिजे. त्यांच्या मुलं आई वडील शेती करतात, पण मुलांकडं तेवढंच जसं त्यांना लक्ष देता येत नाही. म्हणून आपण मंडळात आता एक उपक्रम राबवतो की त्या मुलांना वया वाटणं, पेन वाटणं, दप्तर वाटणं किंवा शालेय वस्तू काय काय लागतं त्यामुळे हा मंडळ उपक्रम राबवतो. परंतु 25 वर्ष असल्यामुळे एक वेगळा उपक्रम की बाबा त्या पालकांना, आता काही पालक असे असतात की आपण वेगळ्या सवयी लावतो, त्या सवयीमुळे आजार पण आपल्याला घडतं. बाबा डोळ्यांची निगा कशी राखली पाहिजे, डोळ्यांची निगा राखताना आपण काय केली पाहिजे हे आपण सांगितलं तर ते ऐकू शकत नाहीत आपल्याकडून. परंतु जर डॉक्टरने सांगितलं, जशी म्हणे सोनार आणि कान टोचले की ते बरोबर येतात, चुकत नाही, आणि दुसरा कोण टोचा गेला की दुखतं. तसंच जसं डॉक्टरने सांगितलं या पालकांना, आपली असूचित काही असतात शेतकरी आहेत त्यांना जर माहिती दिली, चांगली माहिती दिली, चांगली माहिती त्या सातारा हॉस्पिटल डायग्नोस्टिक सेंटर यांच्याकडून मिळेल. नमस्कार, मी श्रीकांत देशमुख, सातारा हॉस्पिटल डायग्नोस्टिक सेंटर सातारा येथे काम करीत असून जय भैरवनाथ मित्रमंडळी मुंबई, ठाणे मुंबई, बामणोली या ग्रामस्थांच्या विनंतीस मान देऊन यांच्या उपक्रमास आरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे. आणि या शिबिरासाठी आम्ही ज्या काही तपासण्या गावकऱ्यांच्या मागणीनुसार आणि गरजेनुसार देत आलो, आणि यासाठी आमचा स्टाफ आम्ही सगळेजण सहकार्य करतो. डॉक्टर सुरेश शिंदे सर या हॉस्पिटलचे प्रमुख असून त्यांनी या भागातल्या लोकांसाठी सुविधा देण्यात यावी आणि ती पोचावी आहे या दृष्टीनं आम्ही हा उपक्रम राबवित आहोत.